हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आरक्षणाचा अध्यादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंचं उपोषण सोडवलं। मुख्यमंत्री शिंदेंनी नवा अध्यादेश दिल्यानंतर जरांगेंचं आंदोलन मागे। विजयी गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, जरांगेंची मुख्यमंत्र्यांना विनंती। अध्यादेशावरून खडाजंगी, भुजबळ म्हणाले ही फक्त सूचना, 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या। समता परिषदेच्या माध्यमातून हरकती नोंदवणार, भुजबळांचं वक्तव्य। सरकारनं अध्यादेशाचा मान ठेवावा, अध्यादेशाला धोका झाल्यास थेट आझाद मैदान गाठणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। मागासवर्गीयांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी न्यायालयाची दारं ठोठावणार, गुणरत्न सदावर्ते यांची घोषणा। तर मराठ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी आंदोलन केलं, सदावर्तेंचा आरोप। सरकारने मराठ्यांना दिलेला आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, ओबीसी उद्या निर्णय घेणार, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट। तर भुजबळांकडून आजचे सर्व कार्यक्रम रद्द। मुख्यमंत्री शिंदे दिलेला शब्द पाळतो, शपथ पाळली, आरक्षणाबाबत दिलेला शब्दही पूर्ण केला, मुख्यमंत्री शिंदेंचं वाशीमध्ये विधान। सरकारनं घेतलेल्या निर्णयानं ओबीसींवर अन्याय की मराठ्यांची फसवणूक याचा अभ्यास करावा लागणार, मंत्री छगन भुजबळ यांची सावध प्रतिक्रिया। ओबीसींवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय घेतला नाही, अध्यादेशाचा अभ्यास केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांचं समाधान होईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। अंतरवालीसह राज्यातील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची सरकार अंमलबजावणी करेल, मुख्यमंत्र्यांचा शब्द। तर सरसकट गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सर्व समाजाला लागू होईल का, भुजबळांचा सवाल। मराठवाड्यामध्ये कमी नोंदी सापडल्या, त्याबाबत शिंदे समिती गॅझेट काढून काम करणार, वेगळा कायदा करण्याचा सरकारचा प्रयत्न, मनोज जरांगे यांची माहिती। जात शपथपत्रांना नाही तर जन्मानं येते, सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, ओबीसी मध्ये आल्यामुळे ईडब्ल्यूएसचं आरक्षण सुद्धा गमावलं, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, आमचा आणि सरकारचा विरोध संपला, मराठा समाजासाठी कायम लढत राहणार, जरांगे पाटील यांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।